नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या हिरव्या मिरचीचे दर लक्षणीयरित्या कमी झाल्याचे दिसून येत आहे। स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते बाजारात आवक वाढल्यामुळे दरांमध्ये 20 रुपयांनी घसरण झाली आहे। गेल्या आठवड्यात हिरवी मिरची प्रति किलो सुमारे 60 रुपयांपर्यंत विकली जात होती, परंतु सध्या त्याच मिरचीचे दर 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हिरव्या मिरचीची उपलब्धता अधिकच वाढली आहे। पावसाच्या कारणास्तव शेतात मिरची चांगल्या प्रमाणात येत असून त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढल्याने किमतीवर ताबा राहिला आहे। व्यापाऱ्यांच्या मते हा ट्रेंड पुढील काही दिवस कायम राहणार आहे आणि त्यानुसार ग्राहकांना हिरवी मिरची स्वस्त दरात खरेदी करता येईल। तसेच स्थानिक बाजारपेठेत यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण मागील काळात मिरचीचे दर खूप वाढले होते आणि सामान्य ग्राहकांवर आर्थिक दबाव होता। परंतु व्यापाऱ्यांनी सूचना दिली आहे की जर पावसात अचानक घट झाली किंवा पुरवठ्यात अडचणी आल्या तर दर पुन्हा वाढू शकतात। त्यामुळे ग्राहकांनी सध्याच्या कमी दराचा फायदा घेण्याचा सल्ला दिला जात आहे। या घटनेमुळे बाजारपेठेत हिरव्या मिरचीच्या खरेदी विक्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरत आहे। काय सांगाल पावसामुळे बाजार थोडे कमी झाले। पाऊस भरपूर झाला ना, त्याच्यामुळे बाजार एकदम डाऊन झाले पूर्ण। हो, काल परवा दिवशी बाजार 60-65 रुपये होते, आज डायरेक्ट 40-44 रुपये। हो, चांगले माल आणि हलके माल 30-32 रुपये, 24 रुपये, 28 रुपये। गिराईक एकदम यालाच मार्केट नाही, मार्केटमध्ये एकदम फुल पाणी भरलेलं आहे। कचऱ्यामुळे पाणी भरलं मार्केटमध्ये, त्याच्यामुळे काही एकदम कंडिशन बेकार झाले। गाड्याची आवक भरपूर होती। 200 गाड्याच्या वरती माल होता सगळा टोटल। मिरचीच्या जवळ 22-24 गाड्या होत्या मिरची। तर आता आज सकाळी 40 रुपये झाली। हो, नंतर पण बाजार डाऊन झाल्यानंतर 24, 32, 30, 28, 26 असे बाजार झाले। बाजार पाऊस उघडल्यावर बाजार एकदम शांत होते, एकदम चांगले होते बाजार। हो, 32, 34, 36 होते बाजार। नंतर माझं नाव बापू तुकाराम मोठे।